काय आज मी रिकामी आले? नाही, जे रडतायत ना आम्हाला स्पॉनची रेसिपी हवे त्यांच्यासाठी खास स्पॉनची रेसिपी घेऊन आले। तर चला या पटापट सगळ्यांनी इकडे। तर इथे मी डब्याला तेल लावून घेतलं आणि त्याच्यावर मी डस्ट करणार आहे मैदा। हा स्पॉन्ज आपण फक्त पायनॅपल फ्लेवरमध्ये करत आहोत, कारण की हा स्पॉन्ज कस्टमरला नुसता खाण्यासाठी हवे होता, म्हणून काही गोष्टी आपण याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड केलेल्या आहेत त्या आपल्याला रेग्युलर केकसाठी स्किप करायच्या, जसं की मी याच्यामध्ये क्रश वगैरे ॲड केलेले आहेत। तर मी इथे 2 कप प्रेस्टिनचा प्रीमिक्स घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 1 कप पूर्ण पाणी टाकून घेतलं आणि त्यानंतर मी थोडं पाणी ॲड करत गेले। रिबिन कन्सिस्टन्सी येईपर्यंत हे कंटिन्यू हलवत राहायचे। त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे फूड कलर आणि ऑइल। मी इथे ऑइल टाकायला विसरून गेले, पण तुम्ही ते स्किप करू नका। त्यानंतर मी याच्यामध्ये जो आपला नॉर्मल क्रश असतो पायनॅपलचा तो टाकलेला आहे। तुम्हाला पण नुसतं स्पॉन्ज खायला आवडत असेल तर तुम्ही या बॅटरमध्ये क्रश टाकू शकता, टेस्टला अमेझिंग लागतो। आणि जर तुम्हाला तसं नसेल करायचं, तुम्हाला हे केकसाठी बनवायचं असेल तर तुम्ही इथे क्रश टाकू नका, तेवढंच फक्त स्किप करा। त्यानंतर हा स्पॉन्ज 30 मिनिटं कढईमध्ये छान बेक करून घ्यायचा। इथे तुम्ही केकचा कलर बघू शकता किती छान आलेला आहे। त्यानंतर मी याला डिमोल्ड करत होते, त्याला म्हटलं अरे डिमोल्ड हो, तरी पण हा डिमोल्ड होई नाही। म्हटलं अरे तुला झालंय तरी काय, ते तरी सांग मला। तेव्हा जाऊन तो बोलला की तू मगाशी आईशी कॉलवर बोलत होतीस ना, तोपर्यंत मी इथे एक्स्ट्रा बेक झालोय। मी म्हटलं अरे रे आता तुझा हा भाग कापून टाकावा लागणार मला, म्हणून मी त्याला कापून टाकलं आणि तुम्ही इथे बघू शकता आपला स्पॉन्ज किती सॉफ्ट झालेला आहे। चला हा केक घेऊन मी निघाले आहे अंगणवाडीमध्ये। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।